नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व 2024 पार पडलेली आहे. आपल्याला शोधायचे आहे पॉसिबल आन्सर की. जास्त वेळ न दवडता पटपट अर्थशास्त्राच्या 15 प्रश्नांची उत्तरं सांगतो, टिक करत चला. बी सेटमध्ये 36वा प्रश्न होता, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान कधी सुरू झालं? तर 22 जानेवारी 2015 तिसरं ऑप्शन आहे, त्याचं उत्तर आहे. 22 जानेवारी 2015ला अभियान सुरू झाले. याचा तिसरा टप्पा 8 मार्च 2018ला सुरू झाला होता. 8 मार्च राष्ट्रीय महिला दिनी, त्याच दिवशी राष्ट्रीय पोषण मिशन पण सुरू झालं होतं. तर हे कॉम्बिनेशन मागे एका प्रश्नपत्रिकेत विचारलं गेलं, राष्ट्रीय पोषण मिशन आणि 8 मार्च. आता वरचं कॉम्बिनेशन विचारलं गेलं, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि 22 जानेवारी 2015. पुढचा प्रश्न होता गुन्नार मिरडाल यांच्या पब्लिक फायनान्सच्या थिअरीवर. मी इंग्लिशमध्ये वाचतो म्हणजे मला चांगलं एक्सप्लेन करता येईल. या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. ए विधान बरोबर आहे. अकॉर्डिंग टू गुन्नार मिरडाल द रोल ऑफ गव्हर्नमेंट इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन शुड बी ॲज फॉलोज. आता मी पहिली लाईन जी वाचणार आहे त्यातला एक शब्द मला उचलायचा आहे फक्त. आर्थिक विकासामध्ये सरकारचं धोरण काय असलं पाहिजे? तर इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट बाय न्यूट्रलायझिंग बॅकवर्ड इफेक्ट. मला पहिला शब्द उचलायचा आहे, बॅकवर्ड इफेक्ट. बॅकवर्ड इफेक्टच्या ऐवजी त्याच्या थेअरीमध्ये त्यांनी दुसरा शब्द वापरला आहे, बॅकवॉश किंवा बॅकलॅश इफेक्ट. त्याचा अर्थ समजून घेऊ. काय होतं की आर्थिक विकास होत असताना काही आर्थिक केंद्रे तयार होत असतात, ग्रोथ सेंटर्स तयार होतात. उदाहरणार्थ मुंबई. काय होतं, गुंतवणूक करणारे मुंबईत गुंतवणूक करतात, इंडस्ट्रीवाले मुंबईत इंडस्ट्री टाकतात, लोक पण कोकण सोडून मुंबईत कामाला जातात. त्याच्यामुळे काय होतं, मुंबईच्या आजूबाजूचा प्रदेश म्हणजे आपण असंच इमॅजिन करू की कोकण, तर कोकणाचा विकास होणं थांबून जातं किंवा ते उजाड पडतं, असं त्याचा अर्थ घेऊया. याला त्यांनी बॅकवर्ड इफेक्ट किंवा बॅकवॉश इफेक्ट असं म्हटलंय. मग कोकणाचा विकास नाही होत पण मुंबईचा विकास होतो. म्हणजे काय होतं, विकास असमतोल होतो. मग अशा वेळी सरकारची भूमिका असते की तो विकास समान कसा होईल, प्रादेशिक असमतोल दूर कसा होईल, हे सरकारचं धोरण असलं पाहिजे. मग सरकारने काय करायचं, सरकारने कोकणात गुंतवणूक आकर्षित करण्याचे प्रयत्न करायचे. सरकारने स्वतः तिथे गुंतवणूक करायची. यानं काय होईल, प्रादेशिक असमतोल दूर होईल. आता ए लाईनचा अर्थ कळेल. सरकारचं धोरण आर्थिक विकासामध्ये असेल बॅकवर्ड इफेक्ट न्यूट्रलाइज करायचा. न्यूट्रलायझिंग बॅकवर्ड इफेक्ट कसा कमी करता येईल, तो न्यूट्रल कसा करता येईल? इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट. स्प्रेड इफेक्ट स्प्रेड करायचं. काय स्प्रेड करायचं? गुंतवणूक किंवा इंडस्ट्रीज किंवा तिथे वेगळ्या प्रकारचे FDIला सुद्धा आकर्षित करायचं. तशा पद्धतीची धोरणं राबवायची, म्हणजे लोक तिथेच थांबतील आणि स्प्रेड इफेक्ट होईल. त्यामुळे ए हे त्याचं उत्तर आहे. 37चं एक उत्तर आहे. असं ते आणखी हिगिन्स याच्यावर प्रश्न विचारला गेला होता, 38वा. त्याचं पण एकच उत्तर आहे. हिगिन्स यांच्यामध्ये लोकसंख्येत होणारी वाढ ही कशी असू शकते? आता लोकसंख्या वाढली अमेरिकेत आणि लोकसंख्या वाढली भारतात, त्या दोघांमध्ये थोडा फरक असतो. त्याच्याबाबत त्यांनी थोडी कॉमेंट केलेली आहे. ते कॉमेंटवर आपल्याला काय विश्लेषण करता आलं तर आपण ते शोधण्याचा प्रयत्न करू. आता अमेरिकेत जर लोकसंख्या वाढली तर ती तिथल्या अर्थव्यवस्थेला मोटिवेट करू शकते का? आणि आपल्याकडे लोकसंख्या वाढली तर ती आपल्या अर्थव्यवस्थेला मोटिवेट करू शकते का? तर दोन्ही प्रकारे ती मोटिवेट करू शकते. कशी ते आपण बघूया. समजा आपण कम्पेअर केलं डेव्हलप्ड कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज. आपण डेव्हलप्ड कंट्रीज इमॅजिन करू, म्हणजे अमेरिका. अमेरिकेत जर लोकसंख्या वाढली तर ती वाढणारी लोकसंख्या ऑफकोर्स ही विकसित देश असल्यामुळे शिक्षित असणार. ठीक आहे. त्यामुळे ती काय करते, त्यांना शेअर बाजार, शिक्षण, गुंतवणूक, बँक याच्याबद्दल चांगली माहिती असते. आणि उलट तिथली वाढणारी लोकसंख्या ही तिथली अर्थव्यवस्थाच वाढवणार आहेत. म्हणजे विकसित देशांमधली लोक किंवा लोकसंख्या वाढ ही तिथल्या ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंटसाठी मोटिवेटर ठरते. आपोआप इन्व्हेस्टमेंट करतात. सरकारला तिथे उतरण्याची गरज नाही, लोकच आपोआप इन्व्हेस्टमेंट करतात आणि अर्थव्यवस्थेला पुढे नेत असतात. आपल्याकडे लोक वाढतात, पॉप्युलेशन ग्रोथ, तर आपल्याला त्याचं वरदानच आहे. आपल्याकडे लोक वाढत आहेत, पण आपल्या अर्थव्यवस्थेसाठी ते मोटिवेटर ठरवायचे असतील तर इंड्यूस इन्व्हेस्टमेंट करायला लागते. इंड्यूस म्हणजे काय, त्यांना पटवावं लागतं, त्यांना सांगायला लागतं. आणि ते होत नसेल तर मग सरकारला गुंतवणूक करायला लागते. आणि सरकारकडनं अपुरं पडत असेल तर सरकार कर्ज घेतं. आपल्याकडच्या लोकांना, जेवढी लोक आहेत, जेवढं श्रम आहे तेवढं भांडवल उपलब्ध करायला लागतं. म्हणून आपल्याकडची लोकसंख्या वाढली की इन्व्हेस्टमेंट पण इंड्यूस करायला लागते. म्हणजे आपल्याकडची लोकसंख्या, आपल्याकडची पॉप्युलेशन ग्रोथ ही आपल्याकडच्या इन्व्हेस्टमेंटला मोटिवेटर ठरू शकते. आता काय, आत्ता आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहे, चांगले रिटर्न्स देणारी अर्थव्यवस्था, त्यामुळे परकीय गुंतवणूकदार पण आपल्याकडे जास्त गुंतवणूक करतात. का? कारण आपला ग्रोथ रेट,
हा अमेरिकेपेक्षा पण जास्त आहे, कारण रिटर्न जास्त मिळतात. म्हणून इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. तर ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट आणि इंड्यूस इन्व्हेस्टमेंट या अँगलने पहिलं विधान या प्रश्नातलं बरोबर आहे. 38चं एक उत्तर आहे. 39वा प्रश्न होता, ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक विषमता आहे, उत्तर त्याचं विषमता असते तेथे मूठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. सोपं उत्तर होतं. असिमेट्री असेल तर, म्हणजे इन्कम इनइक्वेलिटी असं त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन ॲक्च्युली पाहिजे. तर इन्कम इनइक्वेलिटी असेल तर मूठभर लोकांकडे जास्त पैसा असतो, हा त्याचा अर्थ आहे. 40वा प्रश्न होता पॉवर्टी गॅप इंडेक्सवर. हा आता सलग तिसऱ्यांदा विचारला गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आणि मी ते लेक्चर्समध्ये आणि पुस्तकात पण व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हेलिन यांनी पॉवर्टी गॅप इंडेक्स ही संकल्पना मांडलेली आहे आणि ती आपल्याला उत्पन्नातून तूट किती भरून काढायची आहे हे एक्सप्लेन करतं. उदाहरणार्थ परत शॉर्ट खूप सेकंदांमध्ये सांगतो. समजा एक देश आपण इमॅजिन करूया, ते कंट्री ए आणि कंट्री बी असं लिहिलेलं आहे. बघा, कंट्री बीचा जो ग्राफ आहे तो डार्क ब्ल्यू कलरने दाखवला आहे आणि कंट्री एचा एकदम बारीक लाईनने दाखवलेला आहे. आता कंट्री ए आणि कंट्री बीचं मीटिंग पॉईंट I8च्या ठिकाणी आहे. जर आपण ए देशामध्ये आणि बी देशामध्ये दारिद्र्य मोजलं तर ते सारखं भरतं. म्हणजे ए देशामध्ये जेवढी गरीब लोक आहेत तेवढेच गरीब लोक बी देशात पण राहतात. पण बी देशामधल्या या दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांना ए देशातल्या गरीब लोकांना जर दारिद्र्यरेषेच्या वर आणायचं असेल तर त्यांचं एवढं उत्पन्न वाढवायला लागेल. ही बघा, ही दारिद्र्यरेषेमध्ये हा जो खालचा पॉईंट आहे त्याला वर जर आणायचं असेल तर एवढं त्याचं उत्पन्न वाढवायला लागेल, याचं एवढं वाढवायला लागेल, याचं एवढं वाढवायला लागेल. मग एचा जर एरिया मोजला तर, आणि बी देशात पण गरिबी तेवढीच, पण त्या लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर उचलायचं असेल तर एवढंच उत्पन्न वाढवायची गरज आहे. म्हणजे काय, दोन देशांमधलं दारिद्र्य मोजून चालणार नाही. दोन देशांमधलं दारिद्र्याची गॅप पण मोजली पाहिजे. ह्या गॅपवरनं काय कळतं की एका गरीब कुटुंबाला दारिद्र्याच्या वर उचलण्यासाठी किती उत्पन्नाची गरज आहे, आणि तेच विचारलेलं आहे. दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्नातून तूट भरून काढावे लागेल हे आपल्याला गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हेलिन यांनी सांगितलेलं आहे. त्याला पॉवर्टी गॅप इंडेक्स असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगवर. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय, तर या प्रश्नाचं उत्तर परत एक आहे. 41 प्रश्नाचं एक उत्तर आहे. मी आधी एक्सप्लेन करतो आणि परत तिकडे जातो. जी मी पुन्हा सांगतो की जे MA इकॉनॉमिक्सचे पुस्तक आहेत त्याच्यातून सरळ हे प्रश्न आता उचलायला सुरुवात त्यांनी केलेली आहे, जेणेकरून ते विद्यापीठात बसलेली मंडळी आहे ते प्रश्न काढून देतील या अँगलने. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग आणि ॲन्युअल प्लॅनिंग असा जर आपण विचार केला तर वार्षिक नियोजन, आपण जो बजेट मांडतो आणि वर्षभरामध्ये जे काही आपण करत असतो तर ते एका वर्षाचं प्लॅनिंग असतं. पण ते जर दीर्घ कालावधीसाठी असेल तर दीर्घ कालावधी किती असू शकतो, कदाचित पंचवार्षिक योजनांसाठी 5 वर्ष, किंवा आपण आता नवीन एक राष्ट्रीय विकास अजेंडा, नॅशनल डेव्हलपमेंट अजेंडाच्या प्रोसेसमध्ये आहोत. जेव्हापासून BJP सरकार आलेलं आहे, ज्याला आपण मोदी सरकार असं म्हणतोय, तर आपण 2017मध्ये 12वी पंचवार्षिक योजना जेव्हा संपवली, ती 2015मध्ये संपली होती, पण ती घरघरत 2017पर्यंत संपवली. त्याच्यानंतर आपण आता 5 नाही, आपण 15 वर्षांचा राष्ट्रीय विकास अजेंडा सादर केलेला आहे आणि त्या अजेंडावर काम चाललेलं आहे आता. तर असं दीर्घ काळाचा प्लॅन मांडणं याला पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणतात. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग रेफर्स टू लॉंग टर्म प्लॅनिंग इन विच लॉंग रेंज टार्गेट्स आर सेट इन ॲडव्हान्स फॉर अ पिरियड ऑफ 15, 20 or 25 years. आणि आपण आता तो 15 वर्षाचा मांडलेला आहे. तर हे पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगचं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगमध्ये डज नॉट इम्प्लाय वन प्लॅन फॉर द एंटायर पिरियड ऑफ 15 or 20 years. पूर्ण एक प्लॅन नसतो, म्हणून आपण एक 7 वर्षाचा आणि 3 वर्षाचा असे आढावा प्लॅन पण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. In reality, the broader objectives and targets are to be achieved within the specified period of time by dividing perspective plan into several short-term periods. 4, 5, 6 आपण आता ते 3 आणि 7 असे ठरवलेले आहेत. याला पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग असं म्हटलं जातं. आधीच्या पंचवार्षिक योजना पण थोड्याशा पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगमध्येच बसतात. त्यामुळे हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बी जे विधान आहे, इंग्लिशमध्ये वाचतो. लॉंग रेंज टार्गेट्स आर सेट इन ॲडव्हान्स फॉर अ पिरियड ऑफ 15, 20 or 25 years. हेच विधान बरोबर आहे. लॉंग रन प्लॅनिंग फॉर 20, तर 15च्या पुढे एवढं नाही आहे, ते 15पासून सुरुवात होते. वन प्लॅन फॉर एंटायर पिरियड ऑफ 15 to 20 years असं पण नाही आहे. आणि ब्रॉडर ऑब्जेक्टिव्ह अँड टार्गेट्स आर अचिव्ड विदिन 1 or 2 years असं पण नाही आहे. त्याचे जे टार्गेट्स असतात ती आपण अशी ठरवतो की
4 वर्षांनी हे होईल, 7 वर्षांनी ते होईल, 8 वर्षांनी ते होईल. त्यामुळे फक्त बी विधान बरोबर आहे. 41चं एक उत्तर आहे. 42वा प्रश्न होता, अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारं शास्त्र आहे अशी टीका कोणी केलेली आहे? तर कार्लाइल आणि रस्किन असं त्याचं उत्तर आहे. रिकार्डो माल्थस आणि इवन त्यांच्या रेंजमध्ये असलेला ॲडम स्मिथ यांनी असं म्हटलं होतं की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. तर संपत्ती याच्यावरनं या प्रश्नपत्रिकेत त्यांनी कुबेर असा शब्द, खरं तर कुबेर वर्शिपिंग सायन्स असं कुठेही उल्लेख नाहीये. ठीक आहे, पण अर्थ काय आहे तो अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कार्लाइल आहे, कार्लाइलचा फोटो आहे, डोक्याला हात लावून बसलाय. त्याच्यावरचा प्रश्न पडला आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या MPSCच्या विद्यार्थ्यांनी डोक्याला हात लावला की काय कोणी सांगितलं बाबा हे कुबेराचं अर्थशास्त्र असं. तर ॲडम स्मिथचं जे पुस्तक आहे ते वेल्थ ऑफ नेशन्स आहे. तो म्हणतो की राष्ट्राची संपत्ती वाढवायची असेल तर आपण अर्थशास्त्राचे नियम शोधले पाहिजेत आणि ते नियम त्याने शोधले, लागू केले आणि त्याला त्या वसाहतवादांनी किंवा भांडवलदारांनी त्याला उचलून धरलं ॲडम स्मिथला. पण ते खरंच वेल्थ ऑफ नेशन ते नेशनचं वेल्थ आहे का? तर कार्लाइल म्हणतो की नेशनचं वेल्थ नाही आहे ते वेल्थ फक्त थोड्या धनिकांचंच वेल्थ वाढतं नाही. धनिक मग त्याला त्याने कुबेर असं म्हटलेलं आहे. तर कुबेर असा काही शब्दच नाही त्याला. खरं तर त्याला असं म्हणायचं कार्लाइलला की हे श्रीमंतांचं शास्त्र आहे, म्हणजे कुबेराचं पूजा करणारं शास्त्र असं त्याला म्हणायचं आहे की शेवटी श्रीमंतांचाच फायदा होतो अर्थशास्त्र शिकलं आणि अर्थशास्त्र अप्लाय केलं तर. आणि सगळ्यात मोठा श्रीमंत मग तो भांडवलदार म्हणजे ॲडम स्मिथच. तर त्याच्यावर टीका करताना त्याने तसं म्हटलेलं आहे. ठीक आहे, कुबेर असा शब्द नाहीये, फक्त त्यानं संपत्तीचं अर्थशास्त्र याच्यावर टीका केलेली आहे म्हणून कार्लाइल हे त्याचं उत्तर आहे. 42चं 3 उत्तर आहे. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी डिपेंड्स ऑन फॉलोइंग फॅक्टर्स. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असतं. तर सोपं होतं याचं, पण सी हे उत्तर होतं, म्हणजे ऑप्शन 1 हे त्याचं उत्तर आहे. 43चं पण परत एकच उत्तर आहे. 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. आपण व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो पण आहोत की ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टी. ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे अन्न वस्त्र निवारा मिळत नाही त्याला गरीब म्हणायचं. सापेक्ष म्हणजे काय? तुलना करायची आहे. वेन इन्कम इज लेस दॅन ॲव्हरेज मेडियन इन्कम्स ऑफ पीपल. म्हणजे जसं आपण गिनी गुणांक मोजतो की श्रीमंत किती जास्त श्रीमंत आहेत आणि गरीब किती जास्त गरीब आहेत, हे रिलेटिव्ह पॉवर्टी मोजायची, त्याला आपण सापेक्ष म्हटलं आणि तेच त्या विधानामध्ये नेमकं दिलेलं आहे. 2 उत्पन्न गटाची तुलना करायची आणि अल्प उत्पन्न गट हा दारिद्र्यात येणार. ठीक आहे, अमेरिकेत तो गट दारिद्र्यात असेल तर अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात आहे. त्याचं उत्पन्न जास्त पण असू शकतं, पण ते त्यांच्यापेक्षा कमी आहे म्हणून ते रिलेटिव्ह असं त्याचा अर्थ होतो. तर 43चं परत एक उत्तर आहे. 44वा प्रश्न होता, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा कधी करण्यात आला? 1952 मध्ये करण्यात आलेला. दुसरं उत्तर आहे 44चं 2. ठीक आहे, तर जे HR ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटशी संबंधित कायदे आहे जे वेगवेगळ्या कंपन्यांनी लागू करणं गरजेचं असतं, तर त्यातला हा 1952चा कायदा आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड्स अँड मिसेलिनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट 1952. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते? आता 12व्या योजनेचे जेमतेम GDP ग्रोथ रेट आता पाठवायला लागले होते. आता त्यांनी विचारलंय प्राइस इन्क्रीज म्हणजे इन्फ्लेशन किती असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर इन्फ्लेशनचं टार्गेट किती ठेवलं होतं? तर त्याचं उत्तर 4.5 ते 5 असं त्याचं उत्तर आहे. 4.5 ते 5.5 ही रेंज पण काही ठिकाणी बरोबर वाटू शकते किंवा 4 ते 5 पण वाटू शकते. 4 हा ॲव्हरेज ग्रोथ रेट आहे. आपण जे काही रिझर्व्ह बँकेचे रिपोर्ट्स आणि रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारने जे काही दर 5 वर्षांनी ती मॉनिटरी पॉलिसीचे ॲग्रीमेंट करतात त्याच्यामध्ये आपण 4% प्लस ऑर मायनस 2% असं ठरवलेलं आहे. पण 12व्या पंचवार्षिक योजनेचा जो अप्रोच पेपर होता, अॅन अप्रोच पेपर टू 12 5-year प्लॅन, तर कोणाला तो कुठं सापडला माहीत नाही. त्याने त्याच्यातून परीक्षा पेपर काढून टाकला आणि याच्यात प्रश्न टाकून दिला. तर शेवटचा जो रो आहे त्याच्यामध्ये WPI इन्फ्लेशन रेट, जो WPI आपण आता सोडून पण दिलेला आहे. WPI मोजतो पण ते आपलं इन्फ्लेशनचं टार्गेट नाही, आपलं आता CPI आहे. पण 12व्या योजनेमध्ये त्यांनी तो सांगितला होता. तर WPI आधारित इन्फ्लेशन रेट हा 4.5 ते 5 किंवा 5 ते 5.5 असं आपण टार्गेट ठेवलं होतं.
तर 4.5 ते 5 असं त्याचं ऑप्शन सापडतो. म्हणजे 45 या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे. 46वा प्रश्न होता, 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा कोणाला दिला गेला? तर सर्वाधिक खर्च कुठल्या घटकावर करायचा होता? तर शेवटी आपण ऊर्जा क्षेत्रावर सर्वाधिक खर्च केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 7व्या योजनेमध्ये जी 1985 ते 90 होती, तर ऊर्जा क्षेत्राला आपण एकूण खर्चातलं 28% वेटेज त्याला दिलेलं होतं. तर ऊर्जा, कृषी तर नसणार आहे, उद्योग पण नसणार आहे. कारण कृषी पहिल्या 2-3 योजनेमध्ये जेवढं वेटेज आहे तेवढं नंतर राहिलेलं नाही. उद्योग आपण 6व्या 7व्या योजनेपासून सोडून द्यायला सुरुवात केली होती. मग वाहतूक किंवा ऊर्जा याच्यामध्येच काहीतरी येऊ शकतं. तर ऊर्जा क्षेत्राला आपण सर्वाधिक वेटेज 7व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये दिलेलं आहे. 46चं 3 उत्तर आहे. 47वा प्रश्न, भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन करण्यात आली? म्हणजे कोणासाठी स्थापन करण्यात आली होती? तर लघु उद्योगांसाठी स्थापन करण्यात आली होती. लघु उद्योगांच्या संबंधित आबिद हुसेन आहेत. आबिद हुसेन यांची समिती लघु उद्योगाशी संबंधितपणे एक परकीय व्यापाराच्या जे आपण दीर्घकालीन परकीय व्यापार धोरण जाहीर करतो त्याच्या संबंधितपणे एक समिती त्यांची स्थापन होऊन गेलेली आहे. ते 1995 मध्ये आबिद हुसेन समिती स्थापन झाली होती. त्यांनी लघु उद्योगांना जे राखीव क्षेत्र आहे ते रद्द करण्याची शिफारस केलेली. त्यांनी FDIला ते मोकळं करून द्यावं असं पण सांगितलं. लघु उद्योग आपण जेव्हा आता मायक्रो, मीडियम आणि स्मॉल आणि मीडियम जे आपण सांगत असतो MSME, त्याच्यामध्ये फक्त आपण वस्तूंनाच घेत होतो. त्यांनी सांगितलं की सेवा क्षेत्राला पण लघु उद्योगात स्थान देण्यात यावं, म्हणून आपण लघु उद्योगाला पण स्थान देण्याला सुरुवात केली होती. आणि लघु उद्योगांची व्याख्येची भांडवल मर्यादा वाढवण्यात यावी अशी शिफारस आबिद हुसेन यांनी केली होती. तर त्याचं उत्तर लघु उद्योग असं आहे या प्रश्नाचं उत्तर. 48वा प्रश्न होता, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण? या प्रश्नाचं उत्तर 2 आहे, केवळ C. जनन दर, टोटल फर्टिलिटी रेट आपण 2020चा जर विचारात घेतला तर तो 2 झालेला आहे. ठीक आहे, 2.1 असणं अपेक्षित आहे. 2 आपण गाठून ठेवलेला आता. ग्रामीण भागात 2.2 आहे, शहरी भागामध्ये 1.6 आहे. 2 जर असेल तर आता 2 टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय? तर जननक्षम वयात असणाऱ्या मातेला असणाऱ्या सरासरी अपत्यांची संख्या असं त्याचा अर्थ होतो. थोडक्यामध्ये की प्रत्येक आईला 2 मुलं आहेत असं थोडासा एक अंदाज घेऊ आपण आता तुर्त. तर ती ग्रामीण भागात असेल तर तिला 2.2 मुलं आहेत आणि शहरी भागात असेल तर 1.6 मुलं आहेत. अशिक्षित असेल तर 3 मुलं आहेत आणि शिक्षित असेल त्यातल्या त्यात पण आई जर शालांत शिक्षित असेल तर 1.9 मुलं आहेत तिला. म्हणजे काय, जसं शिक्षण वाढत जातंय तसं मुलं कमी आहेत. मुलं म्हणजे बालक असं त्याचा अर्थ होतो. तर स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते. तर प्रजनन क्षमता असं नाही ॲक्च्युली फर्टिलिटी रेट असा आहे. प्रजनन दर कमी होतो. एज्युकेशन फॉर वुमन रेड्युसेस फर्टिलिटी रेट ड्यू टू. आता जास्त शिकले तर फर्टिलिटी रेट कमी का होतो? कमी मुलांना का जन्म देतात? कारण एज्युकेशन अँड लिटरसी मेक वुमन मोर रिसेप्टिव्ह टू इन्फॉर्मेशन अबाउट कॉन्ट्रासेप्शन. म्हणजे गर्भनिरोधक जी साधनं असतात त्या साधनांचा वापर करणे, त्याच्याविषयी स्वतःला ज्ञान अवगत असणे, कमी मुलांना जन्म दिला तर त्यांचं चांगलं संगोपन करता येऊ शकतं, ही समज येणे, हे सगळं करता येऊ शकतं. म्हणून C हे विधान बरोबर आहे. शिक्षणामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, त्यांना कामाच्या संधी पण मिळतील, त्यांच्या मुलांनी शिक्षित व्हावं असं त्यांना वाटेल पण या तीनही विधानांचा फर्टिलिटी रेटशी संबंध नाहीये. त्यामुळे C उत्तर आहे. 48चं 2 हे उत्तर आहे. 49वा प्रश्न होता, अन्न सुरक्षेमध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. आता फूड सिक्युरिटी जर आपण विचारात घेतलं तर फूड सिक्युरिटीमध्ये टप्पे कोणते आहेत असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, खरं तर हा प्रश्न खूप कन्फ्युजिंग आहे. आता D मध्ये सगळं वरचं येऊन जातं तर फक्त D असं पण उत्तर बरोबरच आहे. ठीक आहे, पण टप्पे अवस्था कोणत्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मी अवस्था हे बघा, फूड पिरामिड आहे की आपल्याला साधारणतः सुरुवातीला म्हणजे तांदूळ आणि डाळ म्हणजे वरण आणि भात किंवा पोळी किंवा भाकरी याची आवश्यकता आहे. बेसिक म्हणजे आपल्याला सिरियल्स हवेत, आपल्याला अन्नधान्य हवे. ठीक आहे, त्या अन्नधान्याची आपली गरज भागली की त्याच्यानंतर आपल्याला लागते दूध आणि भाजीपाला. ठीक आहे, आता ते मिळायला लागलं की मग वरचं आपण जातो. मग तिथे आणखी दाखवलेलं आहे मांस वगैरे वगैरे, मग वर तेले आणि आणखी काही विटॅमिन्स मिनरल्स काय असतील ते दाखवलेले आहेत. तर जेव्हा आपण फूड सिक्युरिटी म्हणतो तेव्हा पहिली अट आहे की आपल्याला ॲटलिस्ट अन्नधान्य मिळालं पाहिजे. ठीक आहे ना, भात मिळाला तर ठीक आहे, आता काहीच नव्हतं मिळत कालपर्यंत, आज भात मिळतोय.
मग भाताच्या नंतर मग त्याच्यावरचं वरण पण मिळते, डाळ. मग त्याच्यानंतर दूध, त्याच्यानंतर भाजीपाला, त्याच्यानंतर फळे, मांस, मासे पण जर मिळत असतील तर आता कंप्लीट फूड सिक्युरिटी प्राप्त झालेली असं म्हणायचं. तर हे टप्पे आहेत का? तर टप्पे म्हटलं तर मग हे उत्तर बरोबर आहे. पण प्रश्न कन्फ्युजिंग आहे परत. ठीक आहे. तूर्त 49चं 4 उत्तर आहे. ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा टिंबटिंब या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. अर्थातच मानवी विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. माणूस सेंटरला ठेवलेला आपण. इगो आणि इको असा फरक आहे. आपण इकोलॉजिकली आपण या सगळ्या पारिस्थितिकीचा भाग होतो. आता आपण सगळ्यांच्या वर जाऊन बसलेलो आहे. कारण आपण इगोइस्टिक झालेलो आहोत आता, की हे पृथ्वीवर आपलं साम्राज्य आहे. ते आपल्याच हातात आहे असं आपण समजतो. याला अँथ्रोपोसेंट्रिझम असं म्हणतात. आपण आता असं समजतो की सगळ्यांच्या सेंटरला आपणच आहे. आणि मग पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, काय होत असेल तर, आणि ऊर्जा निर्मिती होत असेल, काही पण होत असेल तर मानवी विकास महत्वाचा आहे. पर्यावरण ऱ्हास, पर्यावरण महत्वाचं नाही असा त्याचा अर्थ त्यांनी घेतलेला आहे. तर 50चं 1 उत्तर आहे. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त पण आणखी काही अर्थशास्त्राशी संबंधित प्रश्न आहेत. ते मला जमलं तर आणखी मी व्हिडिओ अपलोड करेल. ब्राईट माइंड्स यूट्यूब चॅनल आहे, ते आजच सबस्क्राईब करा. लवकरच सगळ्या विषयांचे यूट्यूब वर या प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिसचे व्हिडिओज अपलोड होणार आहेत. प्ले स्टोअरवर हे ॲप डाउनलोड करा. याच्यामध्ये विविध कोर्सेस आहेत. येणाऱ्या राज्यसेवा मुख्यसाठी असणाऱ्या सर्व महत्त्वाचे कोर्सेस तुम्हाला या ॲपवर उपलब्ध आहेत. आणि नेहमीप्रमाणे माझी पुस्तकं तर आहेतच. राज्यसेवा मुख्यसाठी कोर इकॉनॉमिक्सची जी आपली बॅच आहे ती ॲपवर तर उपलब्ध आहेच. सोबतच GS4 साठी आवश्यक असणारे आणखी काही इनपुट्स असणारी वायसेम आणि PYQ बेस्ड सुद्धा काही ॲड ऑन मी आता यांच्यात लॉन्च केलेलं आहे. तुम्ही ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला ते पण सापडेल. तर कोर इकॉनॉमिक्सच्या सोबत तुम्हाला वायसेमच्या पुस्तकांची तयारी करायची आणि मागच्या 4ही PYQची जर GS4ची तयारी करायची असेल तर हा एक कॉम्बी कोर्स पण अवेलेबल आहे. आणि तुम्ही कोर कोर्स ऑलरेडी केलेला असेल तर वायसेम आणि PYQ असा एक सेपरेट कोर्स पण ॲपवर अवेलेबल आहे. तुम्ही जस्ट ॲप डाउनलोड करा. तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची आणि येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठीच्या या विविध कोर्सेसची पण माहिती मिळेल. तर तुमचा कोर्स, तुमचा आजच्या प्रश्नपत्रिकेचा स्कोअर चांगला येऊ आणि तुम्ही सर्व मुख्य परीक्षेला पात्र होत ही तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच.